विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियावर मोठी नामुष्की ओढवलेली आहे। 8 जागी मवियाच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। उमेदवारांच्या परस्पर माघारीने मवियाला मोठा धक्का बसलेला आहे, तर 11 ठिकाणी महायुती विरुद्ध मविया असा सामना होणार आहे। 18 जून रोजी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडेल। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मवियावर मोठ्या नामुष्कीची वेळ आलेली आहे। 8 ठिकाणी मविया उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली आहे, त्यामुळे महायुतीचे 6 उमेदवार निवडून आलेले आहेत। आता 11 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे। तर कोणत्या ठिकाणी कशा लढती होणार आहेत पाहूया। नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते, संभाजीनगरमध्ये सुहास शिरसाट विरुद्ध गणेश लोखंडे, सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत विरुद्ध वसंतराव देशमुख, जळगावमध्ये नंदकिशोर महाजन विरुद्ध रेश्मा काळे, धाराशिव लातूर बीडमध्ये बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख, नागपूरमध्ये राजू पोद्दार विरुद्ध अतुल लोंढे, नांदेडमध्ये अमर राजूरकर विरुद्ध कृष्णा पाटील, सांगली साताऱ्यामध्ये धैर्यशील कदम यांच्या विरुद्ध अभय जगताप हे रिंगणामध्ये, अमरावतीमध्ये प्रवीण पोटे विरुद्ध हर्षजित देशमुख, परभणी हिंगोलीमध्ये सईद खान विरुद्ध विवेक, भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर विरुद्ध नरेश ईश्वरकर, ठाणे पालघरमध्ये रवींद्र फाटक शिवसेनेचे, तर रायगड रत्नागिरीमध्ये अनिकेत तटकरे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। पुण्यामध्ये विक्रम काकडे आणि अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध झालेले आहेत। यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये अरुण लखानी यांचा बिनविरोध विजय झालेला आहे।